नमस्कार, मी सुवर्णा कट्टीमनी. द न्यूज प्लसच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. महापालिका आस्थापनेच्या 24 संवर्गातील नोकर भरतीची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर. कुणाकुणाला मिळाली कायमची नोकरी याबाबत उत्सुकता. महेश नवमी निमित्त घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिराचा गरजूंनी घेतला लाभ. शिबिरात 85 नागरिकांची आरोग्य तपासणी. लाच घेतल्याप्रकरणी झाली होती गुन्ह्याची नोंद. सिव्हिल हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्याची करण्यात आली निर्दोष मुक्तता. आणि ओळखीच्या चौघांनी विनाकारण तरुणाला धोपटलं. देगावातील आनंदनगर येथील घटना. महापालिका आस्थापनेच्या विविध संवर्गातील नोकर भरतीची निवड आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेच्या 24 विविध संवर्गातील नोकर भरतीची निवड यादी तसंच प्रतीक्षा यादी रविवारी सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आली आहे. जवळपास 248 जणांना विविध पदांवर नोकरी मिळाली आहे. या उमेदवारांनी 11 आणि 12 जून रोजी आपली मूळ कागदपत्र घेऊन महानगरपालिकेच्या कौन्सिल हॉलमध्ये यावं असं आवाहन पालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी केलं आहे. महापालिकेनं 31 विविध संवर्गातील एकूण 302 पदांच्या भरतीसाठी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध केली होती. या पदांसाठी 15 ते 17 फेब्रुवारी रोजी राज्याच्या विविध केंद्रांवर ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. ही प्रक्रिया TCS कंपनीकडून राबवण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल मार्च महिन्यामध्ये जाहीर झाला होता. रविवारी थेट निवड यादी वेबसाईटवर जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पर्यावरण संवर्धन अधिकारी, मुख्य अग्निशमन अधिकारी, उद्यान अधीक्षक, जीवशास्त्रज्ञ, क्रीडा अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी अशा विविध पदांचा समावेश आहे. पालिकेच्या गेल्या 15 वर्षाच्या इतिहासातील सर्वात मोठी अशी ही नोकर भरती ठरली आहे. यासाठी महानगरपालिकेची कामगार संघर्ष समिती, महामानव डॉक्टर बाबासाहेब ट्रेड युनियन यांच्यासह विविध कामगार संघटना आणि महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेत प्रयत्न केले होते. महेश नवमी निमित्त घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिराचा 85 गरजूंनी लाभ घेतलाय. महेश नवमी निमित्त सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभा आणि हृदयम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानं स्वर्गीय राजाराम सत्यनारायणजी जाखेटिया यांच्या स्मरणार्थ हृदयम आरोग्य निदान शिबिर घेण्यात आलं. सोलापुरामध्ये आयोजित या शिबिरात जवळपास 85 गरजूंनी रक्तदाब, शुगर, ECG तपासून घेत आपल्या आजारावर योग्य ते मार्गदर्शन घेतलं. या शिबिराचं उद्घाटन डॉक्टर वैशंपायन मेडिकल कॉलेजचे प्रभारी डीन, स्त्रीरोग विभाग प्रमुख विद्या किरणकर यांच्या हस्ते झालं. हृदयम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर सोलापूरचे हृदयरोगतज्ञ डॉक्टर शैलेश पाटील, डॉक्टर निलेश मासुर्णे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. रमेश जवळगी, स्वाती दिवेकर, आदिती लाडे, प्राजक्ता राठोड, समर्थ दुलंगे, सभेचे अध्यक्ष जवाहर जाजू यांनी सर्व पाहुण्यांचं स्वागत करून महेश नवमी संबंधित माहिती सांगितली. यावेळी सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष जवाहर जाजू, सचिव किरणकुमार राठी, चंद्रकांत तापडिया, गोकुळ झमर, मधुसूदन कालाणी, गिरीश जाखेटिया, अशोक बाहेती, वेणुगोपाल लड्डा, श्रीकांत लड्डा, राजगोपाल सोमाणी, बाबूशेठ सोनी, ओमप्रकाश साबू, जमनादास भुतडा आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन किरण राठी यांनी केलं, तर आभार चंद्रकांत तापडिया यांनी मानले. लाच घेण्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या सिव्हिल हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लाचेची मागणी करत ती स्वीकारल्याप्रकरणी सोलापूर इथे राहणारा दिनेश बद्धा जाधव याच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश RN पांढरे यांच्यासमोर होऊन त्यांनी गुन्हा साबित न झाल्यामुळं आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणातील तक्रारदार महेश कोल्हे यास राज्य परिवहन महामंडळामध्ये नोकरी मिळाली होती. नोकरी करताना वैद्यकीय तपासणी करण्यासाठी परिवहन महामंडळानं त्याला कळवलं होतं. त्याप्रमाणे त्यानं आवश्यक ती कागदपत्र घेऊन तो सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटल येथे गेला होता. 12 सप्टेंबर 2014 रोजी तक्रारदार कोल्हे याला वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याकरिता संबंधित आरोपीनं 500 रुपयाची लाचेची मागणी केली होती. त्यावर तक्रारदार कोल्हे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाशी संपर्क साधला आणि त्यावरून सिव्हिल हॉस्पिटल येथे पोलिसांनी सापळा रचला आणि लाचेची रक्कम स्वीकारताना
पोलिसांनी आरोपीला रंगेहात पकडलं होतं. अशा आशयाची फिर्याद सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक शंकर साळुंके यांनी दिली होती. या गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी आरोपी विरुद्ध दोषारोप पत्रकही दाखल केलं होतं. या खटल्याच्या सुनावणीच्या वेळेला आरोपीचे वकील ॲडव्होकेट विनोद सूर्यवंशी यांनी आपले युक्तिवादामध्ये तक्रारदाराच्या सांगण्याप्रमाणे त्यानं त्याच्या शर्टच्या खिशातून पावडर लावलेली लाचेची रक्कम काढून आरोपीस दिली आणि त्यानंतर आरोपीनं तक्रारदारास प्रमाणपत्र दिलं आणि तक्रारदारानं ते त्याच्या शर्टच्या खिशात ठेवलं. परंतु पंचनाम्यादरम्यान प्रमाणपत्रावर कुठंही पावडरची चकाकी लागल्याचं नमूद नाही आणि त्यामुळं आरोपीनं लाचेची मागणी किंवा स्वीकार केला याबाबत ठोस पुरावा नाही. शासंकता निर्माण होत असल्याचा युक्तिवाद त्यांनी मांडला आणि त्यावरून न्यायाधीशांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट विनोद सूर्यवंशी, ॲडव्होकेट श्रीकांत पवार, ॲडव्होकेट मधुकर वनमाने यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट शैलजा कॅतम यांनी काम पाहिलं. ओळखीच्या चौघांनीच विनाकारण तरुणाला रॉडने मारहाण केली आहे. देगाव येथील आनंद नगरात घडली घटना. उत्तर सोलापूर तालुक्यातील देगाव येथील आनंदनगर येथे आपल्या वस्तीवर शुक्रवारी सायंकाळी 6च्या सुमारास ओळखीच्या चौघांनीच मिळून विनाकारण एका तरुणावर चाल करून लोखंडी रॉडसह लाथाबुक्क्यानं बेदम मारहाण करून त्या तरुणाला जखमी केलंय. या प्रकरणी जखमी फिर्यादी समाधान बजरंग मोरे यांनी सलगर वस्ती पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. अरुण सिद्धराम कोठे, राम अरुण कोठे, गजराबाई सिद्धराम कोठे सर्व राहणार कोठे वस्ती आनंदनगर देगाव तालुका उत्तर सोलापूर अशी गुन्हा नोंदलेल्या तिघांची नावं आहेत. शुक्रवारी सायंकाळी 6च्या सुमारास नमूद तिघे आनंदनगर येथे आले आणि त्यांनी काही एक न सांगता रॉडनं, हातानं आणि लाथाबुक्क्यानं फिर्यादीला बेदम मारहाण करण्यास सुरू केली. यातच खिशातील मोबाईल जमिनीवर आपटून फोडला. यामध्ये तरुणाच्या चेहऱ्यावर, तोंडात जखम झाली. सर्वांगास मुकामार लागल्याचं फिर्यादीमध्ये म्हटलं आहे. या प्रकरणाचा अधिक तपास फौजदार पवार हे करत आहेत. जोरदार वादळी वाऱ्यामुळे केळीसह अन्य पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत माजी खासदार उन्मेष पाटील यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेतली आहे. जळगाव जिल्ह्यातील विशेषतः जळगाव आणि धरणगाव या तालुक्यातील काही भागामध्ये शुक्रवारी मध्यरात्री वादळी वाऱ्यानं केळी आणि इतर पिकांचं मोठं नुकसान झालं. याबाबत शेतकऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याकरिता प्रशासनाला आणि विमा कंपनीला विनंती केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरं मिळत होती. कुणीही शेतकऱ्यांच्या या बाबीकडं गांभीर्यानं लक्ष देत नव्हतं. यानंतर शेतकऱ्यांनी माजी खासदार उन्मेष पाटील आणि करण पाटील यांना शनिवारी सकाळी 7:30 वाजता दूरध्वनीद्वारे संपर्क करून झालेल्या या नुकसानीबाबत कल्पना दिली असता तात्काळ माजी खासदार उन्मेष पाटील आणि करण पाटील यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडियाचे जिल्हा प्रतिनिधी राहुल पाटील यांच्याशी संपर्क साधून तात्काळ ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं प्राप्त तक्रारीनुसार पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या असून शेतकऱ्यांनी देखील आपल्या झालेल्या नुकसानीची माहिती तात्काळ 72 तासाच्या आतमध्ये ऑनलाईन पद्धतीनं विमा कंपनी आणि ऑफलाईन पद्धतीनं तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये जमा करण्याबाबतचं आवाहन माजी खासदार उन्मेष पाटील आणि करण पाटील यांनी केलं आहे. बातमीपत्रात घेऊयात अल्पशी विश्रांती. पाहत रहा द न्यूज प्लस, बातम्या प्लस बरंच काही. साई स्वाद टेस्टी खाद्य पदार्थांची जर आठवण आली, जिभेवर रेंगाळणारं एकच अप्रतिम नाव साई स्वाद. क्वालिटी असू देत किंवा क्वांटिटी, एकच नाव साई स्वाद. स्वाद पाव भाजीचा असो किंवा शुद्ध शाकाहारी राईस प्लेटचा, पंजाबी डिशेसचा असू देत किंवा भेळ पाणीपुरीचा, विविध प्रकारच्या चमचमीत खाद्य डिशेस फक्त आणि फक्त साई स्वाद येथेच. सर्व स्नॅक्स व जेवणाचे पार्टीजच्या ऑर्डर्स पण आम्ही स्वीकारतो. आमचे सर्व्हिस ठिकाण साई स्वाद, साऊथ इंडियन अँड व्हेज चायनीज सेंटर, सुशी नगर, भारतीय विद्यापीठ जवळ, विजापूर रोड, सोलापूर. साई स्वाद कॅफे अँड रेस्टॉरंट, ITI जवळ, विजापूर रोड, सोलापूर. साई स्वाद पाव भाजी व स्नॅक्स सेंटर, ITI जवळ, विजापूर रोड, सोलापूर. कॉन्टॅक्ट मिस्टर सादिक नदाफ 9850113464, मिस्टर गणेश सावंत 9420090005.
द स्पोर्टिंग लिजंड कुकरेजा अँड कंपनी 1935 पासून अखंड सेवा. S6, S5, SF, विल्सन, निविया, यॉनेक्स, साठी होलसेल सेंटर. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, इंडियन गेम्स, स्विमिंग, बॅडमिंटन, टेनिस, व्हॉलीबॉल यासाठी लागणारी सर्व स्पोर्ट्स आयटम्स आमच्याकडे अवेलेबल आहेत. स्पोर्ट्स होजेरीचे अप्रतिम प्रकार. बॅडमिंटन आणि टेनिस रॅकेटला गटिंगसाठी युनिक फीचरचे मशीन. इंटरनॅशनल वुमन्स टुर्नामेंट कुमठानागा स्टेडियम येथे जी घेण्यात आली होती. येथे टुर्नामेंटच्या वेळेस कुकरेजा अँड कंपनीची कटिंग मशीनवर जागेवर रॅकेट्सची कटिंग करण्यात आली होती. पूर्णपणे 2 मजली AC दालन, अप्रतिम सर्व्हिस ठिकाण. राजस भेट द्या. कुकरेजा अँड कंपनी, 100 मुराजी पेठ, सुभाष चौक, सोलापूर. संपर्क क्रमांक 9518952842. ममता रेडीमेड दे रहे हैं कुछ अनोखे वैरायटी जो हमने हमारे शहर में देखे ही नहीं थे. ट्रेंडी फैशनेबल शूज, टी-शर्ट, जीन्स, कॉटन पैंट, जैकेट, ट्रैक पैंट, इतनी सारी वैरायटीज कि अपनी पसंद का प्रोडक्ट तो खरीदना ही पड़ेगा. एथनिक में सूट, शेरवानी, फैंसी, ब्लेजर, कुर्ता पैजामा की तो भरपूर वैरायटी मिलेगी. रीजनेबल रेट में बढ़िया वैरायटी कहीं मिलती हो तो वो है सिर्फ और सिर्फ ममता रेडीमेड. प्राइस डिसेंसी और रीजनेबल रेट्स ही हमारी पहचान. ममता रेडीमेड. अपनी पसंद चुनिए और अपनी स्टाइल और लुक्स को बेहतर बनाइए. लुक, फैशन और स्टाइल का दूसरा नाम ममता रेडीमेड. हमारा पता ममता रेडीमेड, लश्कर, सोलापूर. दारूच्या नशेत विषारी औषध प्राशन केल्याची घटना अक्कलकोट तालुक्यातील कुर्नूर येथे घडली आहे. दारूच्या नशेमध्ये गोचिड मारण्याचं विषारी औषध प्राशन केल्याची घटना अक्कलकोट तालुक्यातील कुर्नूर येथे शनिवारी दुपारी घडली. निवृत्ती नामदेव सुरवसे, वय 50 असं या प्रौढाचं नाव आहे. या प्रकारानंतर त्याला त्रास होऊ लागला. त्यावेळी अक्कलकोटच्या सरकारी दवाखान्यामध्ये प्राथमिक उपचारासाठी त्याला दाखल करण्यात आलं. डॉक्टरांच्या सल्ल्यानं विलास सुरवसे यांनी त्याला शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं. त्याच्यावर उपचार सुरू असून तो आता शुद्धीवर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आलंय. सिव्हिल पोलीस चौकीमध्ये या घटनेची नोंद झाली आहे. पंचांगकर्ते मोहन दाते यांना डिलीट अर्थातच विद्यानिधी या पदवीने सन्मानित करण्यात आलंय. गेल्या 100 वर्षाहून अधिक काळ महाराष्ट्रामधून प्रकाशित होणारं आणि महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर लोकमान्य झालेल्या दाते पंचांगाचं कार्य गेली अनेक वर्ष मोहन दाते करत आहेत. पंचांग क्षेत्रामध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव म्हणून रविवारी 9 जून रोजी येवला येथे संपन्न झालेल्या मराठी संस्कृत साहित्य संमेलनामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पंचांगकर्ते मोहन दाते यांचा लोकमान्य संस्कृत विद्यापीठातर्फे कुलपती मनोहर शास्त्री सुकेणकर यांच्या हस्ते आणि डॉक्टर राजेश सरकार संस्कृत विभाग प्रमुख बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डिलीट अर्थातच विद्यानिधी ही सर्वोच्च पदवी देऊन त्यांचा आणि सौभाग्यवती वीणा दाते यांचा सन्मान करण्यात आला. पंचांग हा आकाशाचा आरसा असला पाहिजे म्हणजे पंचांगात दिलेली ग्रहस्थिती आकाशात दिसली पाहिजे असं विधान लोकमान्य टिळक यांनी 1906 मध्ये मुंबई येथे एका ज्योतिष अधिवेशनामध्ये केलं होतं. आणि त्याप्रमाणे अचूक गणित असलेल्या दाते पंचांग परंपरेचा लोकमान्य संस्कृत विद्यापीठानं डिलीट ही मानाची पदवी देऊन जो सन्मान केला तो अत्यंत आदरपूर्वक स्वीकारत आहे असं मनोगत मोहनराव दाते यांनी व्यक्त केलं. या समारंभाचं आयोजन आणि सूत्रसंचालन पंडित प्रसाद शास्त्री कुलकर्णी यांनी केलं होतं. सोलापुरातील शिक्षण प्रसारक मंडळींची इंग्लिश मीडियम शाळेची इमारत हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणामध्ये तयार झाली आहे. या इमारतीचं उदक शांत पूजन करण्यात आलं. ही पूजा शाळा समितीचे अध्यक्ष राजेश पटवर्धन, नियामक मंडळाचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, नियामक मंडळाचे सदस्य पराग ठाकूर, शिक्षण प्रसारक मंडळीचे प्राचार्य शिवानंद शिरगावे, संगीता कोळी, सर्व शाखेचे मुख्याध्यापक सल्लागार डॉक्टर सतीश वळसंकर, दत्ता सुरवसे, प्रशांत बडवे, उद्योगपती चंडक तोष्णीवाल यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली. हनुमंतराव मोतीबने, प्रकाश कंपली, चुंगे, अक्षय गवळी, राघवेंद्र पिले,
यांच्यासह शिक्षण प्रसारक मंडळीचे सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यासाठी परिश्रम घेतले. पुन्हा शेवटी एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. महापालिका आस्थापनेच्या 24 संवर्गातील नोकर भरतीची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर. कुणाकुणाला मिळाली कायमची नोकरी याबाबत उत्सुकता. महेश नवमी निमित्त घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिराचा गरजूंनी घेतला लाभ. शिबिरात 85 नागरिकांची आरोग्य तपासणी. लाच घेतल्याप्रकरणी झाली होती गुन्ह्याची नोंद. सिव्हिल हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्याची करण्यात आली निर्दोष मुक्तता. आणि ओळखीच्या चौघांनी विनाकारण तरुणाला धोपटलं. देगावातील आनंदनगर येथील घटना. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. पाहत रहा द न्यूज प्लस, बातम्या प्लस बरंच काही. द न्यूज प्लसच्या YouTube चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.